मी त्याची तारीफ करू इच्छितो. तो फलंदाज जवळजवळ 20-25 किलोमीटर नावतच आहे मुंबईकर. का अटल सेतून येतो का कुठनं रस्त्याने येतो तो माहिती नाही, पण आता आलेला आहे तो. बरा अरे यो आहे तो आमच्या गावचा लेफ्टी मलिंगा शिवम. मी सांगतोय धाव संख्या आहे ती 0 आहे बरं. आत्ताच सांगतोय 0 आहे बरं. निश्चितच चांगले खेळाडू निवडले ते. एक नक्कीच याची कर्णधाराची एक लेफ्टी गोलंदाज असताना समोर लेफ्ट हँडेड फलंदाज पाठवला आहे. नक्कीच चांगली शैली बनावी लागेल ती शुभम याची. बघूया शिवम काय करतोय. दुसरा चेंडू संकेताचा टोलेला चेंडू आणि मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता तिथे पंचांनी दंडित केलाय. स्वेर मारा अतिरिक्त मारा म्हणून एक संकेत धावसंख्या श्रीगणीचा झालाय. धावसंख्या पोचली ती 1 बाद 1 1 आणि 1. निश्चितच आमचे मित्र मनीष पुढील चेंडू संकेताचा स्लो पद्धतीचा चेंडू मात्र टोलावून दिलाय. हा फॉलो थ्रू खराब असल्यामुळे 1 धावा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नक्कीच मी त्या फलंदाजाचं मात्र थोडंसं बॅड लक नशीब खराब म्हणावं लागेल, कारण की ग्राउंड एक एवढा चांगला असताना परफेक्ट त्या खड्ड्यामध्ये एकच खड्डा आहे ग्राउंडवर आणि त्या खड्ड्यामध्ये चेंडू अडलाय. नाहीतर हा चेंडू सरळ सीमारेषा पार चौकार होता. परंतु काही हरकत नाही, दोन्ही धावा पळून काढल्या दोन्ही फलंदाजाने. हा चेंडू सरळ खोलात टाकला होता. फलंदाजाला काही चेंडू समजला नाही. सरळ यष्ट्यांवरचा वेध घेतोय चेंडू. LBWच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद होतोय. नक्कीच सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांना विनंती असेल की जेवण चालू झालेलं आहे, या साईडला या, जेवण चालू झालेलं आहे, सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. सर्वांना विनंती आहे समालोचक कक्षाच्या डाव्या हाताला जेवण चालू झालेले आहे. कृपया विनंती आहे की कोणाला जेवायचं असेल तर त्यांनी जेवून घ्या. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही आहे. आणि मात्र आता फलंदाजी साडी आलेला आहे तो चेतन मॅन फ्रॉम सावरकर. असं बोल हॉल बघूया आपल्या संघासाठी अशी दयनीय अशी बिकट अशी अवस्था. आणि इथं पुन्हा एकदा काय इथे पनवती म्हणावी लागेल. लागोपाठ एक फलंदाज येतोय, दुसरा फलंदाज येतोय, तिसरा सुद्धा फलंदाज गारद होतोय. काय म्हणावी लागेल. इथं दयनीय अशी अवस्था करून टाकले. कर्णधार PSM मॅलविक संघाचा कर्णधार संकेत पाटील याने सुंदर गोलंदाजी अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. निश्चितच त्यांच्या संघाचे खेळाडू म्हणतायत गोलंदाज आहे तो पारगावचा तो सोनू पाटील. चेंडू टाकल्यावर निश्चितच पुन्हा एकदा ब्लॉक होईल पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला एक सन्मान दिला फलंदाज सुजय याने आणि
अगदीच हलक्या हाताने खेळून काढ आणि आता स्ट्राईक एंडूर आलेला येतो स्वतः अटल सेतूवरनं ट्रॅव्हल करणारा म्हणजे खोपटा ब्रिज तिथनं ट्रॅव्हल करणारा राहुल मुंबईकर. बघूया काय करतोय, काय ड्रेसिंग बघा त्याच प्रकारे फलंदाजी करतोय का. पहिला चेंडू आणि टोळला चेंडू इथं मात्र काही पेनी ज्याचे नशीब बलवत्त त्याला कोण तारणार. निश्चितच काय लक म्हणावे लागेल इथे. अगदी लॉलीपॉप झेल जमिनीला दान दिला. हॅलो, नक्कीच एक ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 3-5. बघूया दुसरं षटक कोण घेऊन येतंय, कारण वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक हाताळलं होतं संकेत याने. खूप असं सुंदर षटक हाताळलं संकेत याने. वैयक्तिक फक्त आणि फक्त 5 धावा देऊन 3 बळी प्राप्त केलेत आणि आता सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन संघाकडून येतोय तो आदर्श करत. शेवा संघाकडून बिलॉंग करतो आदर्श. सुरेख गोलंदाजी आणि फलंदाजीसाठी मानला जातो शेवा संघाकडून. नेहमीच तो त्या टीममध्ये खेळत असतो. बघूया त्या संघासाठी गोलंदाजी करेल तर प्रथमच आता स्ट्राईकवर आपल्याला दिसतोय राहुल मुंबईकर. एक घणागती असा फलंदाज मानला जातो. चिरनेर संघाकडून नेहमी तो खेळताना आपल्याला दिसतो. आता बघूया आपल्या टीमसाठी राईट मोर द विकेटचा मारा. सुरेख असा मारलेला फटका, तिथं सुंदर असं क्षेत्ररक्षण. त्या फटक्यावर मिळतील फक्त 1 आणि 1 धाव. या 1 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 3-6. खूप अशी खराब अशी फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. PSM मॅरविक टीम खूप अशी खराब अशी फलंदाजी आपल्याला बघायला भेटते. बघूया दुसरा चेंडू घेऊन आदर्श. चेतनसाठी सुरेख असा मारलेला फटका, त्या फटक्यावर मिळतील फक्त मला वाटते आणि खराब असं क्षेत्ररक्षण आणि संकेत होता तिथं ज्यानं पहिलं षटक हाताळलेलं. मिसफिल्ड करतोय आणि या मिसफिल्डच्या मिळतात 4 धावा. 4 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 10 धावसंख्या झालेली आहे. काहीतरी अशाच फटक्यांची गरज असणार आहे. चेतन याला मारावे लागतील असेच फटके. चेतन आणि राहुल सुरेख अशी फलंदाजी आता त्यांना करावी लागेल. गच्चाळ असं क्षेत्ररक्षण बघायला भेटलं पारगावच्या सोन्याकडून. पुढील चेंडू शॉर्ट पिच मध्ये चेंडू तिथं मात्र असणारे क्षेत्ररक्षक बघूया आणि मात्र थोडस जज करण्यात त्रास झाला आणि 2 धावा काही रोखू शकत नाही. धावसंख्या पुढे सरकली 2नी. 12च्या घरात 12वर 3 विकेट. अशी दयनीय अशी अवस्था PSM मॅरविक संघाची. थोडस मात्र सांभाळताना दिसत आहे तो राहुल मुंबईकर आणि सुजय. सुरेख अशी फलंदाजी करावी लागेल. सुजय याला पुढील चेंडू घेऊन आदर्श. शॉर्ट पिच पद्धतीचा सेम प्रकारचा मारलेला फटका तिथं जेल होती पण तो फिल्डर काही धावला नाही आणि या 2 धावसंख्या धावून काढल्यात. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावाने संघाची धावसंख्या झाली ती 3-14. अजूनही या षटकातील मला वाटतंय 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. सुरेख अशी गोलंदाजी करताना आपल्याला दिसतोय आदर्श. 4 चेंडू हाताळतोय. 4 चेंडूमध्ये 90 धावा देतोय. पहिला षटक हाताळलं होतं संकेत याने फक्त 3 धावा दिल्या होत्या आणि 3 विकेट प्राप्त केल्या होत्या. सुरेख 5 धावा देऊन 3 विकेट घेतल्या होत्या. सुरेख अशी गोलंदाजी केली आणि झेल बाद. सुरेख अशी गोलंदाजी आदर्शाची. नक्कीच सोनू याची जागा पडण्यासाठी पुढील फलंदाज आलाय तो दिवेश. बघूया दिवेश कशा प्रकारे फलंदाजी करेल आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 4-14. बघूया या षटकातील शेवटचा चेंडू खेळ बाकी असणार आहे. बघूया आदर्श कशा प्रकारे हा चेंडू हाताळेल. पुढील चेंडू घेऊन आदर्श.
पल्लू स्कूप मारण्याचा प्रयत्न पण तो काही सफल झाला नाही. पण या चेंडूवर मिळतील फक्त आणि फक्त एक धाव. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 4-15. खूप अशी बिकट परिस्थिती आपल्याला दिसते ती PSA मारवेक संघाची. तर कुणाल मी यांना प्रश्न विचारितो की 15 धावसंख्या झाली 2 ओव्हरमध्ये. काय तुम्ही म्हणाल की खराब फलंदाजी करतात तर त्यांनी काय स्ट्रॅटेजी आखली पाहिजे? अजून त्यांच्याकडे मला वाटतं चिराग सारखा एक फलंदाज दिसतोय. निश्चितच चिराग सारखा फलंदाज अजून मागं आहे. जवळ जवळ बैलांना घेऊन तो अख्खा उरणभर फिरत असतो. त्याची आपण स्मरणशक्ती बघू शकता. काय तो त्याला मागं ठेवलाय. निश्चित काहीतरी रणनीती असेल. हमका असा दमका असा फलंदाज मागं ठेवलाय. नक्की तिसरं षटक हाताळण्यासाठी सुशांत आलेला आहे. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी सुशांत करतोय. एक 4-5 पावलांचा रनअप आणि रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न. सुरेख गोलंदाजी आपल्याला बघायला भेटते. सुशांत आलाय तिसरं षटक हाताळण्यासाठी. पहिलाच चेंडू टाकलाय. पहिल्याच चेंडूवर एक धाव मिळते. जिथपर्यंत राहुल मुंबईकर स्ट्राईक एंडवर असणार आहे तिथपर्यंत काय टेन्शन नाही. बघूया काय करतो राहुल मुंबईकर. अजूनही मी या जर्सी मध्ये राहुल बोलतोय अक्षय तांडेल सुद्धा आहेत मी बघतोय. आणि टोलला चेंडू तिथं मात्र फलंदाज बाद. सुरेख अशी झेल पकडली ती आदर्शाने. ज्याच्यावर संघाची मदार होती राहुल मुंबईकर तोच सध्या आता बाद होताना. आणि आता जो खिलाडू येतोय कराल संघाचा अक्षय तांडेल त्याच्या चेहऱ्यावर बघा स्मित हास्य. आणि पब्लिक बघा डिमांड बघा. ज्याची आतुरतेने वाट बघत होते तोच तो फलंदाज येत आहे. या प्रकारे बघा 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 चाल बघा अतिशय सुंदर. काय करतोय तो बघू शकता. बॅट मध्ये टोकली इथं. पंचांना फिल्डर बघत आहे. तो तुम्हाला वाटेल बॅटीकडे बघत आहे. अक्षय 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 आणि अक्षय तांडेल. बघा स्ट्राईक पंचांकडनं गाड घेताना काय बघा शैली बघा त्याची. बघूया बघूया काय करतोय. ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू सुंदर प्रकारे खेळून काढलाय. एक धावसंख्या काही रोखू शकत नाहीये. सुरेख अशी गोलंदाजी करताना आपल्याला दिसतोय. सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला करताना दिसतोय. सुशांत 3 चेंडू हाताळतोय. 3 चेंडू मध्ये एक सफलता आणि 2 धाव देतोय. चौथा टाकलेला चेंडू सुरेख प्रकारचा मारलेला चेंडू आणि हा जातोय सीमारेषा पार षटकार. आणि या षटकाराने संघाची धावसंख्या मध्ये भर पडते. संघाची धावसंख्या झाली ती 23. मी म्हंटल होतं या खेळाडूचा पायगुण आहे ना तो निश्चितच या संघाला पुढे घेऊन जाईल. बघू शकता जसा जसा उतरला तसा तसा खेळाडूकडनं अपेक्षाही नव्हती त्या खेळाडूने षटकार मारलाय. सुरेख अशी फलंदाजी करतोय तो दिवेश. अशीच फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. निश्चितच गोलंदाजी सुद्धा सुरेख करतोय पण या चौथ्या चेंडूवर षटकार खातोय. काही हरकत नाही. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. दुसरा चेंडू रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न पण निर्धाव चेंडू येतोय. वारंवार प्रेशर येतोय तो बॅट्समनवर. सुरेख अशी गोलंदाजी करताना आपल्याला दिसतोय सुशांत. बघूया या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. शेवटच्या चेंडूवर किती धावसंख्या प्राप्त करतोय. नक्कीच नॉन स्ट्रायकर जो प्लेअर आहे अक्षय तांडेल याच्यासाठी सुद्धा पारितोषिक येत आहे. पण हा सुरेख मारलेला फटका आणि या फटक्यावर मिळतील 6 धावा. छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा आणि मिळतील दिवसला या 6 धावा. वाह क्या बात है मनीषजी. म्हणावं लागल मी म्हटलं होतं ज्या खेळाडूचा पायगुण चांगला आहे ना त्या टीमला कुणी नक्कीच संघाची धावसंख्या झाली ती 29 धावसंख्या झाली. अजूनही शेवटची ओव्हर बाकी आहे. 6 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. संघाची धावसंख्या झाली ती 29. नक्कीच आता जो स्ट्राईकला फलंदाज आहे अक्षय तेजस तांडेल आणि स्काय पाटील यांचे परम मित्र आहेत ते. बघूया कशा प्रकारचे आता ती फलंदाजी करेल. आणि संघासाठी मला वाटतं जवळजवळ त्यांनी 20 तरी धावा मारल्या तरी त्यांची गोलंदाजी सुद्धा एवढी सुरेख आहे का ती आज UPLची मॅच असून सुद्धा ते आज इथं खेळायला आलेत. आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज आलेला आहे तो सोन्या.
नाव समजलं नाही आम्हाला. अक्षय, अक्षय माफ करा, नाव समजलं. म्हणून कृपया दोन्ही संघांच्या खेळाडूला विनंती आहे की आपला 12वा प्रतिनिधी पाठवायचा आहे. पहिला चेंडू आणि टोलेला कव्हरच्या दिशेने, तिथं मात्र असणार आहेत क्षेत्ररक्षक संकेत. एक धाव घेता घेता दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि तो सुद्धा सफल झालेला आहे. धाव संख्या 2 वधारले, धाव संख्या पोचली ती 31च्या घरात 31 ना. फलंदाज बघा, फलंदाज बघा, गोलंदाजी मार्कवर जायच्या आधीच तयार आहे. पुढील चेंडू टोलवलेला सरळ लॉंग ऑनच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक सुशांत एक संकेत रोखू शकत नाहीये. चांगले क्षेत्ररक्षक, चांगली गोलंदाजी, अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय तो अक्षय. नक्कीच आता मात्र ज्या फलंदाजाने 2 षटकार लगावलेत दिवेश, तो फलंदाज मात्र आता स्ट्राईक विंडोवर आलाय. बघूया आपल्या संघासाठी कोणती कामगिरी करतोय, कारण जास्तीत जास्त धावा जमवायला घेतील दिवेश याला, जर आपल्या संघाला ही मॅच जिंकून द्यायची असेल तर. परंतु बघूया अक्षय मात्र हुशार निघाला, चांगला चेंडू फेकलाय. सतीश यांनी मात्र कोणती चुकी केली नाहीये, चेंडू जातोय निर्धाव. सुंदर गोलंदाजी अक्षय याच्या अगदी अचूक टप्प्यावर चेंडू टाकतोय, त्यामुळे बॅट्समनला काही समजत नाही. पुढील चेंडू अक्षय याचा ब्लॉक होल पद्धतीने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने उडवला चेंडू, हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडू उडवला होता, तिथे मात्र चेंडू जाते 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. नक्कीच एक चेंडू बीट झाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर जोरदार फटका मारलाय, चौकार टोलावून काढलाय. दिवेशाने दाखवून दिलंय मी सुद्धा काही कमी नाहीये, मी सुद्धा मोठे फटके खेळू शकतो. 2 षटकार आणि एका चौकारानिशी खेळतोय दिवेश. वैयक्तिक 18 या धावसंख्येवर खेळतोय दिवेश. या इनिंग्स मध्ये चांगली फलंदाजी करतोय तो दिवेश. नक्कीच नेक्स्ट मॅचचा टॉस उडवण्यासाठी यायचं आहे राहुल ठाकूर आमच्या समालोचन कक्षामध्ये प्रेझेंट आहेत. तर स्काय पाटील यांना विनंती असेल की टॉस उडवण्यासाठी यायचं आहे. केपी पुढील चेंडू अक्षय याचा बघूया, स्लोवर पद्धतीचा चेंडू, अगदी फसवा चेंडू म्हणावा लागेल. दिवेश याला काही समजला नाही, चेंडू जातोय निर्धाव. माफ करा, अशी धाव आहे का? अशी धाव नाहीये, ही धाव दिली जाणार नाहीये. ही धाव ग्राह्य धरली जाणार नाही, कारण दोन्ही फलंदाजांनी स्ट्राईक जर सोडली असती तरच धाव ग्राह्य धरली असती, परंतु अशी आपण स्ट्राईक चेंज करू शकत नाहीये. नक्कीच क्रिकेटच्या नियमांमध्ये थोडेसे बदल. यानंतरचा सामना पीएसए मुंबई माइटीज वर्सेस पीएसए मास्टर्स, दोन्ही संघाच्या अगदी शेवटचा चेंडू आहे आणि तो खेळणार आहे तो अक्षय तांडल. टोलवलेला चेंडू, चेंडू जातोय सीमारेषा पार. अगदी शांत असलेली पब्लिक इथं मात्र खुश होताना दिसत आहे. बघूया चाल, बघूया खेळाडूची छाती, बघूया काय या खेळाडूला म्हणावं लागेल. 36 इंचचा सीना ताणून 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 येत आहे. नक्कीच नक्कीच तेजस तांडेल कराल संघामधून नेहमी खेळत असतात. नक्कीच त्याला घ्या तुम्ही, कारण अशा प्लेअरची तुम्हाला गरज आहे. नक्कीच संघाची धावसंख्या दिली आहे ती 43 आणि 44 धावसंख्येचं आव्हान दिलंय. नक्कीच आपण ज्या प्रकारे फलंदाजी केले तर तारीफ करावी लागेल दिवेश याची. दिवेश यांनी तब्बल 18 धावा आणि अक्षयनी मोक्याच्या क्षणावर जो षटकार लगावा त्याच्या मदतीने षटकार धावसंख्या पोचली ती 43. नक्कीच 43 धावा. मी सांगू शकेल या 6 धावाच या महाग पडणार आहेत त्या पीएसए टायगर संघाला, कारण जर स्ट्राईक चेंज झाली असती तर नक्कीच एखादा मोठा फटका येऊ शकला नसता. परंतु अक्षय यांनी शेवटच्या चेंडूवर मारलेल्या षटकार आणि आलेल्या 6 धावा संघाला मात्र चांगल्या टार्गेटच्या दिशेने घेऊन गेल्यात. 43 धावा स्कोर कार्डवर लागल्यात आणि 44 धावेचं आव्हान ठेवलंय ते पीएसए टायगर संघासमोर.
निश्चितच मी या PSA लीग टुर्नामेंटमध्ये सर्वांचा आभार इच्छिवून नोंदवतो. त्यांनी जवळजवळ आपले प्रयत्न केले आणि एवढ्या सर्व मुलांना ॲडजस्ट करणं हे काही खाऊ नाही आहे. रोस्टर टीमचं स्पेशली मी अभिनंदन करू इच्छितो. त्यांनी सर्व खेळाडूंना म्हणजेच जवळजवळ एवढे खेळाडू दिसत आहेत, ऑपरेटर आहे, त्याच्यामध्ये कंट्रोल टीम आहे, इंजिनिअरिंग टीम, सर्व खेळाडूंना त्यांनी ॲडजस्ट केले. स्पेशली नाव घेऊन सांगतो मी, प्रियंका आणि वर्षा तांडेल या दोघींचं, त्याचबरोबर राहुल यांचं सुद्धा मी नक्कीच सर्व नाव घेऊन ऑपरेटरांकडून आभारी आहोत आम्ही त्यांचे की त्यांनी सर्व खेळाडूंना ऍडजस्ट केलेत. प्रियंका, वर्षा असेल आणि राहुल दादा असतील. धन्यवाद. आकाश पाटील यांना विनंती असणार आहे टॉस विन करून घेण्यासाठी यायचं. आकाश पाटील, राहुल ठाकूर इथं आलेले आहेत, आपली वाट बघत आहेत. नक्कीच पुढील सामन्याचा टॉस करण्यासाठी यायचं आहे. जयेश सरांना विनंती असेल की पुढील सामन्याचा टॉस करून घ्यायचा आहे. राहुल ठाकूर इथं उपस्थित आहेत. स्काय पाटील सुद्धा उपस्थित आहेत. जयेश सर, आपण टॉस करून घ्या. जयेश पाटील सर, आपण यायचं आहे इथं, टॉस बॅट्समन विन करून बॅट्समन जा घ्यायचं. लवकर. नक्कीच या नंतरचा होणारा सामना PSA मुंबई मायटीज वर्सेस PSA मास्टर्स. दोन्ही संघ एक एक सामना जिंकून आलेले आहेत. दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना टेल इज अ कॉल अँड टेल टॉस का बॉस ठरलाय. PSA थांबायचं आहे. आकाश राहुल दादा यायचं इथं. आपण हा टॉस विन करून टॉस जिंकलेला तर नक्कीच आपण या संघामध्ये कोणता निर्णय घेतलेला आहे? नक्कीच टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर जास्तीत जास्त आपण किती धावांवर रोखणार आहात? बिलो 40 रोखण्याचा टार्गेट आहे. तर आकाश याला आपण जास्तीत जास्त किती धावा जमवण्याचा प्रयत्न करणार आहोत? आम्ही ठरवलं आहे डायरेक्ट मारामारी करायची, 100-150 धावा काढायची. याच्या नाही तर आम्ही कोणला मारायचा तो पण नमूद करा. कोणला मारायचा, त्याला मारल्यावर तर सुट्ट्या कॅन्सल. कोणी पण या. आमचं टार्गेट परेश आहे. परेशवर जास्तीत जास्त धावा काढायच्या आहेत. सगळे रिव्हर्स शॉट मारून परेशला किडनॅप करायची व्यवस्था करा. नक्कीच 100 ते 150 धावा काढणार आहेत. बघूया काय घडते सामन्यामध्ये. दोन्ही संघांना या सामना सुद्धा 4 षटकांचा असणार आहे. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा नेक्स्ट मॅच साठी. आणि मात्र या सामन्याला सुरुवात 44 धावांचं आव्हान समोर असताना PSA मेवरिक संघ. बघूया सलामीची पहिली जोडी सतीश घरत आणि अक्षय. तर गोलंदाज PSA मेवरिक संघाकडून चेतन. रिव्हर्स स्वीप पद्धतीने फटके मारण्यात माहीर नसणारा खेळाडू सतीश घरत आता मात्र ऑन स्ट्राईक असणार आहे. सामन्याला सुरुवात एक रोमांचक सामना. 44 धावांचं आव्हान असताना 4 षटकांमध्ये 11च्या सरीसरीनं वाटचाल करावी लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. पहिला चेंडू घेऊन चेतन बॉलिंग मार्फत पहिला चेंडू रिव्हर्स आणि पहिल्या चेंडूवर मोठा फटका आलाय. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार चौकार. 4 धावेने स्वतःचं खातं खोलतंय, 4 धावेने संघाचं सुद्धा खातं खोलतंय, संघाला नेऊन ठेवतंय 4च्या घरात. नक्कीच सुरेख अशी फलंदाजी आपल्याला बघायला भेटते सतीशाच्याकडून नेहमी वारंवार. कारण गेले तुम्ही 4 ते 5 वर्ष आधीचा खेळ बघाल, सतीश SPCC सेवा संघाकडून खेळताना आपल्याला दिसत आणि नेहमी तो रिव्हर्स शॉट साठी प्रसिद्ध असलेला खेळाडू सतीश पुन्हा एकदा फलंदाजीसाठी उतरलेला दिसतोय. त्याला गोलंदाजी करेल चेतन घरत. पहिला चेंडूवर चौकार मिळवल्यानंतर दुसरा चेंडू ब्लॉक होलपर्यंतचा चेंडू खोदून काढलाय आणि त्या चेंडूवर मिळतील फक्त 1 आणि 1 धाव. 2 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 5. करण नक्कीच चेंडू चांगला टाकला होता. ब्लॉकआउट पद्धतीचा चेंडू कट केली, एका धावेवर सन्मान दिलाय. एक मोठा फटका आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर सिंगल लावून काढली आणि आपलं संघाला नेऊन ठेवलंय 5च्या घरात. एक चांगली हा चेंडू सुद्धा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न हुकलाय. चेंडू बॅटची कडा घेऊन मिडॉनच्या रिजन मध्ये जातोय. चेंडू तिथपर्यंत एकच धाव पळून काढतायत दोन्ही फलंदाज.
आता मात्र मोठे फटके मारण्याकडे दोन्ही फलंदाजांचा कल असणार आहे, कारण 44 धावांची आवश्यकता असणार आहे. हा चेंडू सुद्धा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेतनकडे असलेला अनुभव आता मात्र कामी आलाय. चेंडू जातोय निर्धाव. सुरेख अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल चेतन याला, कारण सतीश हा वारंवार रिव्हर्स शॉट आणि मला वाटतं फाईन लेगच जास्त खेळत असतो. चेतनाला अशीच गोलंदाजी करावी लागेल. 4 चेंडू फेकतो, 4 चेंडूवर फक्त आणि फक्त तो धावसंख्या देतो ती 6. पुढील चेंडू घेऊन चेतन सतीशसाठी. मी तुम्हाला आताच सांगितलं की सतीश हा रिव्हर्स आणि फाईन लेगच जास्त खेळतो, तरी सुद्धा तुम्ही त्याला तशा प्रकारची गोलंदाजी केली तर नक्कीच तो त्या फटक्यावर चौकार आणि षटकारच प्राप्त करेल. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 5 चेंडूंच्या खेळनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 9. पण मला समजत नाही मनीष ठाकूर, एकच मोठा फटका आला होता त्याच्या बॅटमधून, तो पण रिव्हर्स स्वीप पद्धतीने, आणि आपण वारंवार चर्चा करत आहोत की तो रिव्हर्स स्वीप मारण्यामध्ये माहीर आहे, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण का लावत नाही समजत नाहीये. कोणती स्ट्रॅटेजी असणार आहे ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमची? नक्कीच या षटकातील शेवटचा चेंडू, संघाची धावसंख्या 10 आणि हा सुद्धा फुलटॉस प्रकारचा चेंडू होता, पण बॅटला आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही. पंतांचा निर्णय लेग बायचा, आणि लेग बायच्या स्वरूपात ही एक धावाच्या वाढीनंतर 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली बिनबाद 11. बघूया आता वैयक्तिक संघाकडून दुसरा षटक कोण हाताळण्यासाठी येतोय. आता मात्र सर्कलचं षटक संपलेलं आहे. आता मात्र क्षेत्ररक्षकांची पांगापांग होणार आहे. 5 खेळाडू मात्र सर्कलच्या बाहेर मात्र लावता येतील. आता मात्र रिव्हर्स स्वीपसाठी सतीश याला मात्र फिल्डिंग लावली जाणार आहे असं मला वाटतंय. बघूया काय घडतंय. चांगले असे गोलंदाज आहेत या मॅडविक संघापुढे. तो शिवम मला इथनं दिसतोय, एकदम चमकणारा, का एवढ्या रगरगत्या उन्हात चमकणारा शिवम जातोय कव्हर क्षेत्राला. तोच तो मलिंगा म्हणून फेमस असलेला आणि स्वतः अक्षय तांडेल सारखा गोलंदाज आहे. काय मला वाटते सिलेक्शन केलं होतं या कप्तानाने. निश्चितच सिलेक्शन करणाऱ्या कप्तानला मानलं पाहिजे. शुभम खेळाडू जाणता खेळाडू आहे हा. नक्कीच मला वाटतं या संघामध्ये राहुल मुंबईकर, अक्षय तांडेल आणि शिवम सारखा गोलंदाज असताना सुद्धा संघाचा कर्णधार शुभम याने ही ओव्हर घेतली. मला वाटतं आता समीकरण राहिले ते 18 चेंडू आणि विजयासाठी 33 33 धावसंख्येची गरज असणार आहे. सुरेख अशी फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. सतीश बॉलर शुभम. आता मात्र रिव्हर्स स्वीपसाठी फलंदाज मात्र क्षेत्ररक्षण लावलेलं आहे ते सतीश याला. शुभम कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट. आता काहीतरी चांगली कामगिरी करावी लागेल शुभम याला. धावा रोखाव्या लागतील. जर याच पद्धतीने धावा काढत राहिला तर नक्की टायगर संघ जिंकू शकतो. पुन्हा एकदा शुभम. हा चेंडू बॅटची एज घेऊन थर्ड मॅन रिझन मध्ये जातोय. चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाही. एका धावेवर समाधान मानावं लागेल सतीश याला. नक्कीच अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल शुभम याला, कारण सरासरीने चाललेत फलंदाज. 11ची सरासरी हवी आहे आणि 11च्या सरासरीने पुढे सरसावतायत. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन संघाचा कर्णधार शुभम. बघूया पुढील चेंडू घेऊन. फुलटॉस प्रकारचा चेंडू होता, सरळ टटावून काढलाय. तिथं फिल्डर आहेत अक्षय तांडेल. सुरेख क्षेत्ररक्षण आणि सुरेख फेकी करतात. याच्यावर मिळतील 2 धावा. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते 14. नक्कीच क्षेत्ररक्षण थोडंसं लांब आहे ऑफ साईडला. षटकार मात्र लांब आहेत, त्यामुळं 2 धावा. नक्कीच PSA कामगारांना सर्वांना विनंती असणार आहे, आपण जेवण कुठेही करू शकता, परंतु कचरा मात्र ज्या ठिकाणी डस्टबिन ठेवलेले आहे त्यामध्येच टाका. कारण जे ग्राउंडचे व्यवस्थापन कमिटी आहे त्यांनी आम्हाला कळवलं आहे की आपण कचरा मात्र एका डस्टबिनमध्ये किंवा बॉक्समध्ये एका ठिकाणी जमा करायचा आहे, इकडे तिकडे फेकू नये. फुलटॉस प्रकारचा चेंडू तटावून काढलाय. तिथं हाय क्षेत्ररक्षण
सुरेख क्षेत्ररक्षण करतोय, या चेंडूवर मिळतील आणि एकच धाव. फुलटॉस चेंडू होता, मला वाटतं षटकार आणि चौकारच मारतील सतीश, पण काही त्यांची रणनीती वेगळीच आहे. स्ट्राईकला फलंदाज अक्षय. अक्षय हा वैयक्तिक 4 धावसंख्येवर खेळतोय. बघूया, मोठ्या फटक्यांची गरज असणार आहे. सुरेख अशी गोलंदाजी करताना दिसतोय आपल्याला शुभम. चेंडू सरळ मिडॉनच्या रिझन मध्ये खेळून काढलाय. एकच धावेवर समाधान मानावे लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी सुद्धा अचूक होती, त्यामुळं दुसरा धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न दिसला नाहीये. शुभम यांनी मात्र आता चांगली गोलंदाजी केली, कोणताही मोठा फटका दिलेला नाही. 17 धावा लागल्या धावफलकावर. बिनबाद 17. चांगली सुरुवात PSA टायगर संघासाठी, परंतु आता मोठी फटके मारावे लागतील कारण धावा खूप आहेत. हा सुद्धा रिव्हर्स स्वीप पद्धतीने चेंडू मारला होता. चेंडू जातोय अक्षय टांडेल्याच्या मस्तकाला दस्तक देऊन सीमा रेषापार चौकार. असं वाटलं होतं की झेल घेण्याचा कोणताही प्रयत्न करेल, परंतु तिथला क्षेत्ररक्षक थोडस लेझीनेस मध्ये चेंडू पण अडवला नाहीये. चेंडू जातोय सीमारेषापार चौकार. तिसरा चौकार, सरळ रिव्हर्स स्वीप पद्धतीचा तिसरा चौकार लागतोय तो सतीश याच्या माध्यमातून. किती आल्या? 21 धावा लागल्यात. 21. नो चेंडू असणार आहे बहुतेक. नो चेंडू असणार आहे, माफ करा. 95 याच्या अगोदरचा चौकार गेला तो नो बॉल होता ना. ओके ओके ओके. नो चेंडू म्हणजे 5 धावेंचा बोनस मिळालेला आहे. हा चेंडू सरळ मुंबईकर याच्या हातात, परंतु फ्री हिट असणार आहे. चांगला चेंडू मारला होता सतीश याने, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात गेलाय. पाण्याची व्यवस्था करायची आहे. 12वा खेळाडू, 12वा प्रतिनिधी. बारा चेंडू 21 धावा. 21 धावा जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची आवश्यकता असणार आहे ती PSA मॅव्हरिक संघाला. चला, सामना स्पीडअप करायचा आहे. इनिंग मध्ये आपल्याला ब्रेक दिला जाणार नव्हता, परंतु आपण थोडेसे दमलात, त्यामुळे दुपारचं सत्र आहे, उन्हाची तीव्रता जास्त आहे, त्यामुळे सागर पाटील यांच्याकडून कलिंगडची व्यवस्था केलेली आहे. चला, सामना चालू करायचा आहे. PSA मॅव्हरिक संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे. डांगरी गावचे मलिंगा शिवम पाडेल इथे गोलंदाजी मार्कवर. बघूया मलिंगा गोलंदाजी प्रॅक्टिस बघा. एक मार, डबल एक. आता मात्र गोलंदाज झाला, डायरेक्ट फलंदाज झाला. नक्कीच गोलंदाजीसाठी शिवम पाटील बरं का. आता धाव संख्या लागली 23. बरं, हा 23 लागले. समीकरण बघा, 12 चेंडू 21 धावा. 12 चेंडू एक मध्ये 21 धावांची आवश्यकता असणार आहे. शॉर्ट चेंडू होता, ज्या पद्धतीने सतीश याला चेंडू लागतात त्या पद्धतीने सतीश मारतोय. 3 चौकार मारले होते रिव्हर्स स्वीप पद्धतीने, आता मात्र रिव्हर्स स्वीप पद्धतीने षटकार मारतोय. चांगली फलंदाजी सतीशाची. काय इथं मी गोलंदाजी तारीफ केली होती, मात्र सतीश यांनी त्याला आसमान दाखवले.
चेंडू जाते रिव्हर्स पद्धतीने दुधारी तलवारी दाखवले. चेंडू जाते रिव्हर्स पद्धतीने दुधारी तलवारीने मारलाय षटकार. अरे पण त्याने रिव्हर्स मारला, परंतु त्याला अजून एकही फलंदाज क्षेत्ररक्षण तिथं लावलेलं नाही. आता क्षेत्ररक्षण तिथं लावलेलं नाही. आता क्षेत्ररक्षण हलवलेलं आहे. म्हणजे बघा किती लेझी कॅप्टन्सी बघावी लागेल ती पेवेसे मेवरिक संघाकडून. 4 फटके, मोठे फटके तो रिव्हर्स स्वीप पद्धतीने मारतोय आणि तुम्ही त्याला क्षेत्ररक्षण लावता, म्हणजे नक्कीच. अकरा चेंडूंमध्ये अजूनही 15 धावांची आवश्यकता. हा चेंडू मात्र चेंडू हुकलाय. चेंडू जाते निर्धाव. एकोणतीस धावा धावफलकावर लागल्या. शिवम पुढचा चेंडू घेऊन. हा चेंडू आपटलाय. यष्टीरक्षकाला मात्र चेंडू सापडत नाही, परंतु काही हरकत नाही आहे. चांगली आपण तरी सतीश याला सुवर्ण संधी आहे. त्याने अजून पॅन्ट करून वरती षटकार मारलं तर सुयश यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पैसे जमा आहेत, पैसे जमा आहेत सुयश नाईक यांच्याकडून. विकेट किपरनं मात्र चांगलं कामगिरी केली. एक धाव दिली, त्यामुळं सतीश मात्र आता नॉन स्ट्राईकवर गेलाय. आणि हा चेंडू मात्र चांगला फेकलाय शिवम याने. या पद्धतीने चेंडू फेकावे लागतील जर आपल्याला सामना जिंकायचा असेल तर. तरी संजय पात्रा सर यांचे इथे आगमन झाले आहे. त्यांना विनंती आहे की त्यांनी समालोचक कक्षामध्ये यायचं आहे. संजय सर आइए सर, आप विराजमान होइए इधर, आपका स्वागत है. नेक्स्ट मैच पीएसए माइटी बनाम पीएसए मुंबई. 7 चेंडू आणि 13 समीकरण असं आहे. 7 चेंडू आणि 13 धावा. पॅन्ट वरती करायचे आणि षटकार मारायचे. 1000 रुपये पाहिजे असतील पॅन्ट वरती करा, मारा षटकार. दणादन दणादन दणादन. 7 चेंडू 13. ऑन स्ट्राईक असणार आहे तो सतीश घरत. ज्याने वैयक्तिक 12 चेंडूंमध्ये 22. हा मात्र पुन्हा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता. आता मात्र थोडंसं दमलाय, दमचाक झाली आहे. खूप सारा खेळ केला. 12 चेंडूंमध्ये 22 धावा बोलून काढल्या. आता मात्र थोडंसं दमचाक झाली ती सतीश याची. बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळते. एका धावेने संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32च्या घरात. येणारे 6 चेंडू विजयासाठी 12 धावा. 6 चेंडू 12 धावा, 12 धावा 6 चेंडू. संजय सर को कृपया आज व्यासपीठ पे बैठिए. आणि गोलंदाजी मार्क वर आलेला आहे तो. गोलंदाज नाव तरी अक्षय तांडेल सारखा गोलंदाज असताना दिवेश याला संधी दिलेली आहे. ज्याने आपल्या फलंदाजीमध्ये आपली दमछाक दाखवली होती तोच तो दिवेश गोलंदाजी मार्कवर मॅन ऑफ द मॅचचा खंदा असा पुरस्कारता असणारा तोच तो दिवेश गोलंदाजी मार्कवर रिवर्स. बादशाह सतीश गरत फलंदाजी मार्कवर आहे. बघूया रिवर्स दुधारी तलवार वापरतोय का. त्याच्यासाठी तिथे 2 क्षेत्ररक्षक लावलेत. बघूया पुढील चेंडू. टोलला चेंडू मात्र पंचांकडे अपील केली आणि ती मात्र पंचांनी इथं कडकडून फेटाळून लावली आहे. पंचांचा इशा आमचे थर्ड अंपायर कट अंपायर आहेत ते कोळी. त्याने स्वतः पण नक्कीच दोन्ही पंचांमध्ये थोडीशी बातचीत होणार आहे.
थोडंसं दबाव टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु कोणत्याही दबावाला बळी न पडता एक अचूक निर्णय दोन्ही पंचांकडून दिलेला आहे. फलंदाज मात्र बाद नसणार आहे. सतीश याच्यासाठी आता मात्र क्षेत्ररक्षण लावलंय बघा. स्क्वेअर लेग, मिड ऑन आणि कव्हर आणि थर्ड मॅन रिझन मध्ये फलंदाज लावलंय, क्षेत्ररक्षण लावलंय. लॉंग ऑफ द रिझन मात्र कोण थोडंसं खाली असणार आहे. बघूया त्या क्षेत्रामध्ये कोणता फटका मारतोय का. हा चेंडू फिरवलाय, सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या. आता क्षेत्ररक्षक मात्र कोणतीही चुकी करणार नाही. चेतन आहे त्या ठिकाणी. फलंदाज बाद होतोय. काय घडतंय काय बिघडतंय तर ज्या ठिकाणी 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता होती, त्या ठिकाणी आता मात्र समीकरण येऊन ठेवलंय 4 चेंडू 12 धावा. मात्र 2 चेंडू मात्र निर्धाव खेळलेला होता तो सतीश, आणि आता मात्र संघ थोडासा अडचणीत सापडलाय तो PSA टायगर. 4 चेंडू विजयासाठी 12 धावा. बघूया 12 धावा कोण काढेल, कोणाच्या अंगामध्ये ती ताकद आहे, शक्ती आहे षटकार मारण्याची. कारण 4 चेंडू 2 मोठे फटके खेळावे लागतील. त्यासाठी आलेला नवीन फलंदाज कोण गेला, प्रियल. बघूया प्रियल काय करतोय. ओपनिंग बॅट्समन आता मात्र स्ट्राईक एंडवर गेलाय. बघूया तो आता कोणती कामगिरी करतोय. आणि त्या क्षेत्ररक्षणाने कॅच टाकली बरं का. याने टाकलेला झाला, त्याच्यामध्ये भेटला नाही वाना. हो, आता काय काढतंय तर 3 चेंडू विजयासाठी 10 धावा. अक्षय मात्र आता बॅट ताणून उभा आहे. सलामीला गेला होता, कोणतीही मोठी कामगिरी केली नाही. आता मात्र त्याच्याकडे क्षमता आहे, ते मोठे फटके मारण्याची क्षमता. बघूया काय करतोय अक्षय. आता मात्र दिव्येश याने मात्र चांगली गोलंदाजी केली. एक चांगल्या गोलंदाजीचा नजराणा पेश करताना दिव्येश कोणत्याही टेन्शन मध्ये दिसत नाही, कोणताही त्याच्यावर हावी होत नाहीये फलंदाज. चेंडू जातोय निर्धाव. वाईट चेंडूचा मारा केला होता. आता मात्र 2 चेंडू विजयासाठी 10 धावा. हा चेंडू चेतन आहे. चेतन कोणतीही चुकी करणार नाहीये. हा चेंडू जर थोडासा 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये असता तर नक्कीच चौकार किंवा षटकार जाऊ शकला असता, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात गेलाय. फलंदाज बाद होतोय. आता मात्र निराशा उरणार आहे ती PSA टायगर संघाकडे. कारण सुरुवात चांगली केली होती, परंतु शेवट चांगला करता आला नाहीये. कारण असं म्हटलं जातं ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवटही गोड करावा लागतो, परंतु तसं काही घडलं नाहीये. आता मात्र एका चेंडूवर 10 धावेची आवश्यकता असणार आहे ती PSA टायगर संघाला. आणि या 2 सामन्यांमधून जो संघ जिंकणार आहे तो नक्कीच त्या संघाला बाय भेटणार आहे. आणि पुढच्या फेरीमध्ये 3ऱ्या फेरीसाठी तो सामना ते संघ जाणार आहे. आता जो संघ जिंकणार आहे त्याला मात्र डायरेक्ट 3ऱ्या फेरीसाठी संधी मिळणार आहे. बॉम्बेकर इथे आमच्या समोर आहेत, चेहऱ्यावर खुशी बघू शकतो. बॉम्बेकर जय बजरंगबली. सामना जिंकलेला आहे PSA मेवरिक संघाने, तर PSA टायगर संघाने सुद्धा चांगली कामगिरी केली. दोन्ही संघांचा आभार. एक चांगली मॅच, एक टफ फाईट मॅच बघायला मिळाली आपल्याला. प्रेक्षकांना मात्र मनोरंजन झालं. नक्कीच दोन्ही संघांचं अभिनंदन. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच म्हणून नो डाऊट दिव्येश, ज्याने वैयक्तिक 18 धावा काढल्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 12 धावा विजयासाठी असताना प्रतिस्पर्धी संघाला फक्त 2च धावा देऊन 3 विकेटी मिळवल्यात. दिव्येश याला विनंती असणार आहे, आपण यायचं आहे आपली मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी. एक चांगला अष्टपैलू खेळाडू, चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी, ज्यामुळे आपल्या संघाला मात्र आपण विजय करून दिलात. 8 चेंडूंमध्ये 18 धावा आणि 1 षटक टाकत असताना 2 धावा 3 विकेट.